रत्नागिरीमध्ये मंत्री नितेश राणे यांनी विविध राजकीय आणि प्रशासकीय मुद्द्यांवरून विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. मुंबईतील मुंबादेवीच्या नामकरणाबाबत लवकरच नाव जाहीर होईल असा दावा राणे यांनी केला. आपण सगळे आधी हिंदू होतो आणि आता हिंदूकरणाचं काम सुरू आहे. इस्लामपूरचे ईश्वरपूर झालं, त्याचप्रमाणे मुंब्रा लवकरच मुंबादेवी होईल असं वक्तव्य त्यांनी केलं. जात पडताळणी पत्राच्या मुद्द्यावर बोलताना राणे यांनी मनोज जरांगे यांचा मुद्दा चुकीचा नसल्याचं म्हटलंय. काही मराठा तरुण जात पडताळणी प्रक्रियेतून वगळले गेले ही बाब योग्य नसल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र यासाठी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे जबाबदार नसून काही कनिष्ठ अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे हा प्रकार घडल्याचा आरोप राणेंनी केला. संजय राऊत यांच्या निवडणूक आयोगातील उपस्थितीवर देखील नितेश राणेंनी टीका केली. देशात संविधान, नियम आणि कायदे असून भारत लोकशाही देश असल्याचं सांगत त्यांनी राऊत यांच्यावर उपरोधिक शब्दात निशाणा साधला. तर महायुतीतील अंतर्गत प्रश्नांवर पत्रकारांनी कितीही प्रश्न विचारले तरी आमची युती फेविकॉल सारखी मजबूत असल्याचं सांगत राणेंनी युतीतील एकजुटीचा दावा केला. होणार आहे मुंबादेवी म्हणून लवकरच जाहीर होणार आहे. मुंब्रादेवी म्हणून ते पूर्वी होतं का? हो होतो. पहिलं आपण सगळे हिंदूच होतो. म्हणून त्याच्यामध्ये परत आपण हिंदूला सगळं हिंदूमय करण्याचं काम आम्ही लोक करतात. आम्ही इस्लामपूरचं ईश्वरपूर कसं केलं तसंच लवकरच मुंब्राचं मुंब्रादेवी होणार. 2015 केरळच्या ट्रॉलर असते, कर्नाटकच्या ट्रॉलर मोठ्या प्रमाणात उपद्रव असतो, तिथे मच्छीमारांना मोठा त्रास. काय पत्राचा विषय आला ना. हो, कारण का एक लक्षात घ्या, माझ्या खात्यामध्ये काही सडके आंबे आहेत है ना, जे बोटी सोडतात, उगाच्या परवाने देतात. तसं प्रत्येक खात्यामध्ये असे 1-2 सडके अधिकारी असतात. त्यांच्यामुळे आमचं सरकार बदनाम होतं. बरोबर आहे ना. मनोज जरांगेंचा मुद्दा चुकीचा नव्हता, मुद्दा बरोबर होता की बाबा अशा पद्धतीच्या जात पडताळणीमध्ये आमच्या काही मराठा तरुणांना का डावललं गेलं. पण ती चूक बावनकुळे साहेबांची नव्हती, ती या खात्या सडक्या आंब्यांची होती. सडके अधिकारी आहेत, त्यांना आम्ही नीट करण्याचे सगळे आम्ही त्याच्यात PhD केलाय. हो, आमचं तुम्हाला विनंती आहे, आपण मंदिरामध्ये चांगले निर्णय घेतात, पण मेरिटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांना तुम्ही दिली. अमित शहा आणि निवडणूक आयोग या दोघांनी शिवसेना विकली, काय उत्तर असेल? असं आहे की आता हा काय तिथे चहा पाजायला होता का निवडणूक आयोगच्या ऑफिसमध्ये? कोणी काय विकताना पाहिल्यानंतर आपल्या देशामध्ये संविधान आहे, नियम आहेत, कायदे आहेत. आपला देश लोकशाही मानणारा देश आहे आणि म्हणून आपल्या निवडणूक आयोगाला बदनाम करायचं, हे जे मी आज भाषणात बोललो ना, आपल्या हिंदू राष्ट्रालाच बदनाम करायचं, महत्वाच्या संस्थांना बदनाम करायचं आणि जिहादला मदत करायची, हेच त्याचा प्रकार आहे. म्हणजे उद्या निवडणुकीचाच काय अर्थ असू नये, कारण का निवडणूक आयोग बना हे ह्यांचे मनसुबे आहेत. हे अर्बन नक्षल असे विचार करतात. त्याच्यामध्ये कदाचित आमचा संजय राजाराम राऊत असेल. शेवटचा प्रश्न की नरेश मस्के असं म्हणाले की गणेश नाईक यांना मुख्यमंत्री बनण्याची इच्छा होती. आता हे बघा, एक लक्षात घ्या, तुम्ही किती आमच्या महायुतीच्या अंतर्गत आम्हाला प्रश्न विचाराल तर तरी आमचा फेविकॉलचं मजबूत जोड आहे. म्हणून अमोलच्या मनाचे कुठल्याही प्रश्नाची उत्तरं मी देणार नाही. सागरी सुरक्षा रक्षक